नेमकं झालं होतं काय झालं होतं काय लास्टच्या पेटीपर्यंत आम्ही 2,500च्या लीडनं पुरवतो. पण या शासनानं काय केलं, त्यांनी मशिनी बंद करून 1 घंटा आमची मशिनी बंद केल्या. बंद केल्यानंतर त्यांनी डायरेक्ट 1 घंटा बंद ठेवलं सगळं. तरी त्या ठिकाणी आरडाओरडा झाला, सगळं चर्चा झाली. त्यांनी कारण दाखवलं की त्या ठिकाणी मशीन बंद पडली होती. त्याने व्हिडिओ रेकॉर्डिंग घेतली नाही, काही नाही त्याच्यात. त्यांनी त्या मशिनी बंद करून कारवाई दाखवला आणि त्याच्यानंतर त्यांनी ते पॅट्रोल काढून घेतला आणि दुसऱ्या मशीन अटॅच केला. आणि 2,500 लीड असणारी लास्टच्या पुतला आमची डायरेक्ट त्यांनी कमी प्रमाणात 600 मतांनी त्यांनी आम्हाला हार दाखवला. आता तुम्ही नाही तुम्ही जी मशीन बंद पडली तेव्हा आक्षेप घेतला नव्हता? आक्षेप घेतला होता. आमच्या सगळ्यांनी आक्षेप घेतला, सर्व पक्षाच्या यांनी आक्षेप घेतला होता. त्याच्यानंतर आम्ही रिकाउंटिंगसाठी त्यांना अर्जही दिला. किती वाजता झालं होतं आणि किती वेळ बंद होती ती काउंटिंग? ठीक आहे ना. आता पुढची काय भूमिका आहे तुमची? आम्ही त्यांना रिकाउंटिंगसाठी त्यांना अर्जही दिला, सगळं दिला. त्यांनी आमचा अर्ज प्रशासनाच्या माध्यमातून सांगितलं की त्यांनी नाकारला. तर आमची भूमिका हीच आहे. त्या ठिकाणी काय झालं, आम्ही प्रत्येक वेळेस कंप्लेंट निवडणूक आयोगाला केली. नारायण कुची जो आमदार होता त्याची बहीण आमच्या विरोधात उभा होती. त्याने अनेक वेळा पैसे वाटले, आम्ही कंप्लेंटही केल्या, सोशल मीडियाच्या माध्यमातून केल्या. आणि त्या ठिकाणी 1 घंटा पहिले येऊन नारायण कुचे त्या ठिकाणी येतो आणि त्याला तिथला जो आरोप आहे तो तिथं त्याला फुलारे तो डायरेक्ट त्याला 1 घंटा पहिलेच विजय व्हायच्या पहिले शुभेच्छा देतो आणि त्याला भेटून शुभेच्छा देतो. म्हणजे ही सरळ सेटलमेंट होती. भाजप सरकारचा हा डाव होता आणि ते त्यांना निवडणूक आयोग असेल प्रशासनानं सगळं त्यांना मिळालेलं होतं. बरं, पहिला निकाल जे होता जो मी सांगत होतो तुम्ही विजय झालते असं, पहिला किती मतांनी तुम्ही विजय झालते? पहिले 32 मतांना आम्ही विजय झालो. अच्छा. आता त्यांनी नंतर अकोला वाढीची बाकी आणि त्यांनी ते पेट्रोल चेंज केला, 1 घंटा त्याने बंद केलं आणि त्यांनी झाल्यानंतर ही मशीन बाकी. त्याच्यानंतर त्यांनी हा आमचा. आता तुम्ही बोलताना बाळासाहेबांचा उल्लेख केला, बाळासाहेबांशी बोलले. बाळासाहेब काय बोलले तुम्हाला? बाळासाहेब आंबेडकरांनी सगळं सांगितलं की बाबा पहिला विजय झाला होता, तुम्ही रिकाउंटिंग मागा. रिकाउंटिंग मागितली म्हणून आम्ही त्याला रिकाउंटिंग मागितली. सविस्तर त्यांना कायदेशीर अर्जही दिला, त्याला विनंती केला. पण त्याने आम्हाला लेखी सांगितलं की आयोगाच्या माध्यमातून आपल्याला रिकाउंटिंग करता येणार नाही, तुम्हाला काय माहिती असेल आम्ही देतो. आता तुम्ही काय सांगितलं पुढे काय करणार आहे? आम्ही आता त्यांना सांगितलं कोर्टाच्या माध्यमातून आम्ही ती न्याय मागण्याचं. तुम्ही कोर्टात जाणार? एकदा परत एक नाव सांगा तुमचं एकदम. मी सतीश आसाराम गायकवाड, वंचित बहुजन आघाडी, जागा क्रमांक 26. हा अर्ज दिलाय का? थँक्यू. आणि बोगस मतदान व्हिडिओ व्हायरल झालेले. हॉटेलमध्ये पोर आणून बसवलेले होते. हे शासनाची ऑनलाईन ऑनलाईन याच्यामध्ये तुम्ही कधी पाहिलं? याच्यामध्ये ऑनलाईन मध्ये विजय झाले म्हणून तुम्ही आता सध्या दाखवतं. म्हणजे त्यांनी निकाल बदलला असं तुमचं म्हणणं आहे? सरळ निकाल बदलला. ब्राईटनेस आमदारांना प्रशासनाला हाताशी धरून त्या ठिकाणी मशिनी बंद करून षडयंत्र. पण कोणते आमदार आले ते? नारायण कुचे आले. पण किती वेळेस थांबले ते मतदान केंद्रामध्ये? किती वेळेस थांबले ते? मध्ये आले 5 ते 10 मिनिटं. त्या आरोला त्यांनी चर्चा केली, त्यांना गळा भेट केली. निकाल यायच्या पहिलंच 1 घंटा पहिले निकाल यायच्या पहिले त्यांनी त्याला आरोला भेटले. त्यांनी आरोनं पण काय केलं, त्यांनी गळा भेट करून त्यांना शुभेच्छा द्यायला विजयच्या. बरं, महानगरच्या पोर्टलवर तुम्ही विजय दाखवतात इथं. आता काय भूमिका असणार तुमच्या पक्षाची? तुमची आमच्या पक्ष बाळासाहेब आंबेडकरांचं बोलणं झालं माझं. बाळासाहेब आंबेडकरांनी त्यांना अर्ज द्यायला सांगितला, त्याच्यावर सविस्तर माहिती द्यायला सांगितली. आम्ही कोर्टाची लढाई आता पुढे आम्ही लढणार आहोत. धन्यवाद. किती इच्छा होती. एक मिनिट लावा. सगळ्यांना देऊ द्या. कार्यक्रम नाही, बाकी लोकांनी तुमचे पक्ष निराश नाही आमदार होऊ.
मार्गदर्शन करू द्या. चला सर्वजण आपल्याला गेलेल्या नाटकामध्ये ते बेहोश पडले वाटतं. कोण आहे बाई आहे का डॉक्टर कोण आहे? डॉक्टर कोण आहे? एक मिनिट सर. सारखं चला बाजूला त्यांना येऊ द्या, त्यांना येऊ द्या, बाजूला व्हा, बाजूला व्हा, त्यांना येऊ द्या, येऊ द्या, येऊ द्या, येऊ द्या, बाजूला. लोकांनी एवढी दगडात फेकावी आणि याच्यामध्ये पोलीसचा संबंध नाही. जे काय आहे ते त्यांचा ऍप्लिकेशन देतील, निर्णय आहे तो आरोप घेतील. त्यांना मान्य नसेल तर ते ऍप्लिकेशन दुसरं ऍप्लिकेशन अर्ज करून देऊ शकतात. त्यांचे ते मार्ग खुले आहेत. परंतु तुम्ही सर्वांनी या ठिकाणी येऊन थांबणं हे गैरवाजी आहे, हे बेकायदेशीर आहे. मी तुम्हाला या ठिकाणावरून शांततेमधून निघून जाण्यासाठी सूचना देत आहे. बरोबर कर दिली. कायदा आला घेतलेला आहे. कायदा आला घेण्याकडे शिंदेबाई बोलतो मग शिंदेबाई बरोबर करते तुम्ही. धरलं नाही आणि गावाला तोडलं नाही असं खूप अरे असं नाही, खुपसायचं शिंदेबाई बाजूला झाली खुपसायचं शिंदेबाई नाही. अशी होती
कायदा कोणी घालून घ्यायचा नाही. पहिलं लक्षात घ्या, सगळं जे माझ्या प्रेम आहे, सगळ्यांची तुमची माझ्यावरची माया आहे, ती माया अशीच राहू द्या. मी सांगतो तुम्हाला हातात विनंती करतो सगळ्यांना की आपण